बाबा ये बाबा हे एक महत्वाची गोष्ट जाळायची राहिलीच आहे, पण हा मान तुझा आहे. चाल. सोबत फुली साता जन्मांची रखरखत्याया वाटेवरती सावली होई सुखाची. सावली होई सुखाची. कसं आहे राधा, हे जे समोर दिसतंय ना ते सत्य आहे. सगळ्या गोष्टींचा शेवट इथेच होणार आहे. राख होणार आहे, राख. तू विसरलेस का? मी काय करू बाबा? मी प्रयत्न करते, पण विराजच हारच मानत नाही. मी सगळे प्रयत्न करून बघितले. प्रेम नाकारलं तर त्याने जिंकण्याचा अट्टहास केलाय. पण बाबा मी पूर्ण प्रयत्न करते त्याला अडवण्याचा. खरंच काम होत नाही म्हणजे प्रयत्न मनापासून होत नाहीये. आणि मला तुझे प्रयत्न नको आहेत, रिझल्ट हवाय. तू काय आयुष्यभर प्रयत्न करत राहशील? तू वेडा समजलीस का मला? हे असं रडून चेहरा पाडून काही होणार नाही. आणि तुझी बडबड नकोय मला. मला कृती दिसू दे. मला शहाणपणा शिकवू नकोस. आणि एक आगीशी आणि या विजेंद्र बिराजदारशी खेळायचं नसतं. तर चढून राख होशील. कळलं तुला? ही कोणती परीक्षा बघतोस माझी? का माझ्या नशिबात सुख नाहीये? मी स्वीकारलंय हे. मग माझ्या फुटक्या नशिबाचा त्रास इतरांना का? तू माझी कितीही कठीण परीक्षा घे, पण विराजसला का त्याचा त्रास? तो फक्त जीवापाड प्रेम करतोय माझ्यावर. प्रेम करणं गुन्हा नाही ना असू शकत? मग प्रेम करायची एवढी मोठी किंमत का मोजावी लागते ते विचारायला? मी एवढी कमनशिबी होते तर असं जीवापाड प्रेम करणारा मुलगा का आणलास तू माझ्या आयुष्यात? असं म्हणतात जे होतं ते भल्यासाठीच होतं. पण यात विराजचं काय भलं होणार आहे सांग ना देवा. तो इतकं जीवापाड प्रेम करतोय माझ्यावर मनापासून, आणि मी त्यालाच दुखावणार. काय वेळ आणलीस माझ्यावर? का?
देवा, तू माझी खुशाल परीक्षा घे, पण त्यात फिराजसची फरफट नको. मी दूर गेल्यानंतर तू त्याच्या सुखाची सावली बन. फिराजस, काय रे असं अंधारात एकटाच काय करतोयस? ते कसं सांगणार? म्हणजे सांगायचं असतं तर लपवलं कशाला असतं. एवढं मात्र सांगू शकतो की जे करतोय ते तुझ्यासाठीच करतोय. काय झालं विराजस? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Radha. Happy birthday to you. विराजस, हे सगळं सरप्राईज आहे. आणि सरप्राईज सांगायचं नसतं, असं डायरेक्ट द्यायचं असतं. आता मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना, आणि मी इथे असताना तुझा वाढदिवस खासच झाला पाहिजे, हो ना? पण हे तू कधी कसं? राधा, आता तू काहीच बोलायचं नाही. आता तू मस्त एन्जॉय करायचं. आज तुझा दिवस आहे राधा. हा, तू इथेच थांब, मी आत्ता आलो. राधा, राणी सरकार, या बसा बसा. एक मिनिट. अगं काय करतेस? फुंकर मारायच्या आधी तुझी काय इच्छा आहे, तुला मनापासून काय हवंय, तुझी विश काय ते तर माग. देवा, फिराजसला माझ्याशिवाय सुखात ठेवशील ना?
काप आता. तुला काय इतकं सोपं वाटलं का? अगं हट्टी मेणबत्ती आहे, हट्टी एकदम माझ्यासारखी, सोडणार नाही. काप आता. अगं मला भरू ना केक. हॅपी बर्थडे राधा. थँक्यू राजेश. मोस्ट वेलकम. राधा, अजून वाढदिवस संपला नाहीये. एक सरप्राईज अजून बाकी आहे. एक महत्वाचं गिफ्ट तुला द्यायचंय. राजेश, राजेश अरे आपण ज्या नात्यामध्ये बांधलो गेलोय त्याची रोज जाणीव करून देणार आणि आपलं नातं अजून घट्ट करणारं काहीतरी. मंगळसूत्र. येस, मंगळसूत्र. थँक्यू. उद्यापासून रोज घालायचं. एकदम स्वीट असलं रोमॅन्टिक सेलिब्रेशन झालं माहितीये. क्यूटेस्ट बर्थडे एव्हर. ए तुला बोलवलं पण मला नाही. छे, मला कसलं बोलवतोय तो? त्याने सगळं सरप्राईज केलं होतं, एकदम गुपचूप केलं होतं त्याने, फक्त दोघांपुरता. अगं पण तुला कसं कळलं? त्याच्या खोलीत जाऊन बघ. बलून्स काय, फोटोज काय, क्राऊन काय, असलं डेकोरेशन केलं होतं ना. एकदम असं जोरदार बर्थडे सेलिब्रेट केलाय आपल्या भाऊरायांनी त्यांच्या राणी सरकारांचा. वा वा, खूपच छान. मग बरंच झालं तुला बोलवलं नाही ते. का? अगं ते म्हणतात ना काय, कबाब में हड्डी. मी कबाब में हड्डी? मी? आजी, मी कबाब में हड्डी? आजी, ही हड्डी जर नसती ना तर त्यांचे कबाबच शिजले नसते. आय मीन त्यांच्या प्रेमाची गाडी पुढेच गेली नसती. मीच मदत केलीये त्याला त्याच्या प्रेमात. आणि तू? बर, पुरे झालं. चल आपल्याला औक्षणाची तयारी करायची आहे. चल लवकर चल. खरं तर ना आमच्याकडे सरप्राईज होतं. आम्हाला आधी जर कल्पना असती तर आम्ही एखादी मस्त पार्टी प्लॅन केली असती. हो ना. नाही, याची खरंच काही गरज नाहीये. तुम्ही एवढं करताय हेच खूप आहे माझ्यासाठी. बाबा, वहिनीला पार्टी वगैरे असं काही आवडत नाही
आणि आपण तिला कितीही मोठी पार्टी दिली ना तरी काल रात्री तिला जी पार्टी मिळाली आहे त्याच्या पुढे आपली पार्टी काहीच नाही. काय हो ना वहिनी? अगं ये अनामिका, का उगीच त्रास देतेस तिला? चला औक्षण करून घ्या बघू. थांबा. काय ग, काय झालं? मी पण औक्षण करणार आहे. काय? अरे वा, पंच. आत्तू आधी मी करते. ओके. तुझे या घरातले शेवटचे दिवस. घे, मजा करून घे. कोण राहिलंय? आई. गिफ्ट राहिलंय. ए ब्रो, गिफ्ट आणलंयस ना? हो हो, ऑफकोर्स आणतो. वा, अरे वा वा वा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे पण काय आहे काय त्यात? भाऊजी, मी सांगते त्यात सुंदरशी साडी असेल. नाही, मला नाही वाटत. माझ्या ब्रोची चॉईस ना जरा हटके, त्यामुळे असं काहीतरी फॅशनेबल असणार. फारच लाड चालले तिचे. पण दादानं मुदत दिलीये म्हणजे हिला घालवायचा काहीतरी प्लॅन नक्की असणार. हा, अगं अंदाज लावण्यापेक्षा उडून बघ ना. नाही नको. का? म्हणजे उघड, पण वर जाऊन उघड. असं काय आहे? अगं काहीतरी खास असेल. लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस आहे ना. हे काय? हॅपी बर्थडे राधा. आज तू हा ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे.
शी वाव काय अमेझिंग ड्रेस आहे हा. ए बहिणी तू बेस्ट दिसशील आहे ह्याच्यामध्ये. आफ्टर ऑल माझ्या ब्रोची चॉईसच भारी म्हणा. तू हा ड्रेस घाल, मी ना तुझ्यासाठी मॅचिंग इयरिंग्स आणते. हा हे घे. अनामिका ऐक ना. अगं मला सवय नाही अशा ड्रेसची. हे बघ तू या आधी कधी प्रेमात पडली नसशील ना. आपण ना आयुष्यात सगळं कधीतरी पहिल्यांदाच करत असतो. हो ग, पण हा ड्रेस खूप महाग असेल ना. मी कधी घातलेला नाही आणि सगळ्यांसमोर नाही ना, मला नाही जमणार आहे. त्यापेक्षा मी साडी नेसते ना. हा नो वे. माझ्या ब्रोने ना फुल प्लॅनिंग केलेलं आहे, त्यामुळे साडी तर तुला नेसताच येणार नाही. ड्रेस तर तुला घालावाच लागेल. ओके अनामिका प्लीज प्लीज ऐक ना. तू प्लीज सांग ना विराजसला, मला हे सगळ्यांसमोर. ठीक आहे, मी जाते आणि सांगते की तुला हे गिफ्ट आवडलेलं नाहीये. ओके नाही. तू आवडला नाही. अनामिका अगं आता ही चिठ्ठी मी सगळ्यांना वाचून दाखवते. ओके नाही नाही अनामिका प्लीज ऐक ना. नाही प्लीज ऐक ना, असं नको करूस. हे बघ हा ड्रेस तर तुला घालावाच लागेल, नाहीतर मी सगळ्यांना जाऊन सांगणार की हा ड्रेस तुला आवडला नाहीये आणि तू ड्रेसला खूप नावही ठेवू. बहिणी ड्रेस घालून तयार राहा, नाहीतर ही चिठ्ठी खाली सगळ्यांना वाचून दाखवणार. अगं मला नाही असा ड्रेस. अगं काय नाही. आधी तू आजीला सांगायचंय की मी तुमच्यात कबाब में हड्डी नाहीये. बरं सांगतो आजी. ही जे काय म्हणते ते बरोबर आहे आणि मला 100% मान्य आहे. बरं बाई. येस दॅट्स लाईक माय ब्रो. आता तुला ह्यावर बक्षीसही मिळेल. दे दे माझं बक्षीस दे. तिकडे बघ.